झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकपाल बिलावर सिलेक्ट कमिटीने सुचवलेल्या फेरबदलांना कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। मात्र अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी हे फेरबदल म्हणजे देशाची फसवणूक असल्याचं म्हटलंय। काय फेरबदल केले लोकपाल बिल पुन्हा एकदा राज्यसभेत सादर होण्यासाठी तयार झाले। सिलेक्ट कमिटीने सुचवलेल्या फेरबदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्यानंतर आता हे बिल बजेट अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात येईल। हे नवं लोकपाल बिल आहे तरी कसं पाहूयात। मंत्रिमंडळाने 16 पैकी 14 बदलांना मंजुरी दिली आहे। लोकपालच्या निवडीसाठी 5 सदस्यांची समिती असणार आहे। या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष असणार आहेत। ही 4 मंडळी समितीतल्या 5व्या सदस्याची निवड करणार आहेत। लोकपालाच्या निवडीवर अखेरची मोहर राष्ट्रपती उमटवणार आहेत। लोकपाल निवडीनंतर प्रत्येक राज्यात लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी 1 वर्षांची वेळ असेल। लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधान असतील। तसंच सरकारी अनुदानित एनजीओज देखील लोकपालच्या कार्यकक्षेत असणार आहेत। मात्र धार्मिक संस्था लोकपालाच्या कार्यकक्षेत असणार नाहीत। राजकीय पक्षांनाही लोकपालच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आलंय। प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या सरकारी अधिकाऱ्याला लोकपाल समोर भूमिका मांडण्याची संधी मिळणार आहे। सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार लोकपालला असणार नाहीत। There were total 16 amendments have been proposed by them, of which 14 have been accepted by the government. From the day the Lokpal bill is passed in the parliament, within 365 days, the states have to pass Lokayukta bill in their respective states. यापूर्वी लोकसभेत लोकपाल बिल पास झालं होतं। मात्र राज्यसभेत बिल अडकल्यानंतर ते सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात आलं। आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लोकपाल पहिल्यांदा राज्यसभेत पाठवण्यात येईल। त्यानंतर ते मंजुरीसाठी पुन्हा लोकसभेत मांडण्यात येणार आहे। आता हे सुधारित बिल संसदेत मंजूर करून घेण्यात सरकार यशस्वी होणार का, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी दिलीप तिवारीसह रवींद्र कुमार, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।